ये ठीक है। मराठी हिंदी आप लोगों को कौन सी लैंग्वेज चाहिए बताइए आप लोग। मयूर जी, मराठी या हिंदी? आप लोग ना, एक तो वीडियो भी ऑफ है आप लोगों के, तो ऑडियो में से मुझे फटाफट आपके रिप्लाई चाहिए। तो आप लोग रिप्लाई थोड़ा फास्ट दीजिए, वरना ना टाइम बहुत वेस्ट होता है। कौन सी भी भाषा चलेगी। ठीक है। कंफर्टेबल कौन सा है? मराठी में लूँ तो भी चलेगा, हिंदी में लूँ तो भी चलेगा? चलेगा, आपकी मर्जी। अच्छा, ओके। आप लोगों को कौन सी लैंग्वेज चाहिए? कोई भी चलेगा। ठीक है, चलो। 2 मिनट। हम क्या करेंगे, अपने पूरे शरीर को फील करेंगे कि शरीर कैसे बैठा हुआ है। लंबी और गहरी सांस, पूरा फोकस हमारा सांस के ऊपर। आती और जाती सांसें। मन के सारे खिंचाव को, तनाव को रिलीज करते जा रही है। मेडिटेशन के वक्त आप सब लोगों को वीडियो ऑन रखना है, क्योंकि आप लोग कैसे मेडिटेशन कर रहे हैं मुझे पता नहीं है। तो फिर उसका इफेक्ट कैसे आएगा, वो प्रॉब्लम हो सकता है। तो इसलिए मुझे सबके वीडियो, मेडिटेशन के वक्त और कोई भी एक्टिविटी में लेती हूँ, तब आपके वीडियोस ऑन चाहिए। ठीक है। सो ऑन कर दीजिए सब लोग अपने अपने वीडियो। और एक जगह शांत बैठकर आपको मेडिटेशन करना है, चलते फिरते नहीं करना होता है। नहीं, अब कर्टन खींचो सिर्फ, ठीक है। ओके, सबको ध्यान में आ गई बात? सो मेडिटेशन के टाइम पे वीडियो ऑन रखें, और सेशन के वक्त थोड़ा ओके होकर ही बैठे, ताकि फिर आप ऑन कर सको अपना। बेटा विंडो ओपन करो, हवा नहीं आ रही है ना, विंडो ओपन करो। ठीक है। फील करो कि आपके शरीर का एक एक अवयव अब स्थिर हो रहा है, पैरों से लेकर घुटनों तक, फिर घुटनों से लेकर कमर तक, फिर कमर से पेट का पूरा हिस्सा, हर एक हिस्सा रिलैक्स हो रहा है। और आप हर एक चीज से हिस्से को महसूस करते जा रहे हो। प्रत्येक अवयव शरीराचा हा स्पष्ट जाणवत आहे तुम्हाला। फिर धीरे धीरे चेस्ट के हिस्से में आ जाइए। पूर्ण छातीचा भाग रिलॅक्स सोडायचा आहे। खांद्यांना असं ढिल्ल सोडून द्यायचंय, लूज सोडायचंय। पाठीचा कणा ताठ, पण खांदे एकदम लूज सोडायचे, ताणून नाही धरायचे। यस। आणि पाठीचा गणाही हलका, रिब्स, बरगड्या तुमच्या हलक्या होतील असं हलकं सोडा। कोणताही तणाव तिथे धरून बसलेले असणार आहात, तर ते सोडून द्यायचे आहे या क्षणामध्ये। मग डोक्याचा भाग एकदम शांत, चेहरा, चेहऱ्याचे अवयव हे सगळे एकदम शांत। आणि फील करायचे आता तुमच्या अवतीभोवती एक खूप शक्तिशाली ऊर्जेचा कवच निर्माण होतोय, जणू काही तुम्ही एका ऊर्जेच्या बॉलमध्ये बसलेले आहात। एका प्रकाशाचा बॉल मोठा, त्याचा रंगही असू शकतो पांढरा, गोल्डन। आणि दिसत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाहीये, फील करू शकता फक्त की एक एनर्जीचा बॉल आहे सभोवताली शरीराच्या, आणि त्यामध्ये हे शरीर, मी जे संकल्प सांगते ते रिपीट करायचे मनात।
माझं शरीर हे या परमात्म सुरक्षा कवच मध्ये पूर्णतः सुरक्षित आहे. बोलून बघा एकदा, मला आवाज ऐकू द्या तुमचा. बोला तोंडाने. माझं शरीर हे परमात्म सुरक्षा कवच मध्ये पूर्णतः सुरक्षित आहे. आणि हळूहळू दोन्ही हात जोडायचे आणि आपल्या मनामध्ये आपले कुलदैवत, इष्टदैवत ज्यांनाही तुमच्या घरात मान्यता आहे किंवा तुमच्या जीवनात तुम्ही कुणाला मानत असाल तर तुमचे आराध्य, त्यांना तुम्हाला आठवायचंय. तुमचे आराध्य दैवत, कुलदैवत किंवा तुम्हाला जेव्हा काही अडचण आली तर तुमचं ज्यांच्यावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांचं त्यांची स्मृती आणायची आहे डोक्यामध्ये किंवा त्यांचं चित्र आणायचंय मनामध्ये. मग ते एखादं शारीरिक स्वरूप असू शकतं किंवा ते एखादं ऊर्जेचं स्वरूपही असू शकतं. तुम्ही ज्यांनाही मानता त्यांना समोर आणायचे आणि स्पष्ट बघायचे, तुमच्या खूप हाकेच्या अंतरावर ते आहेत. आणि मनातून त्यांना आवाहन करायचे की हे मेरे कुलदेवता, हे मेरे इष्ट देवता, हे माझ्या कुलदेवता, हे माझ्या इष्ट देवता, मी आज माझ्या जीवनाच्या श्रेष्ठ लक्ष्य किंवा पर्पजकडे वाटचाल करत आहे. तुम्ही कृपया इकडे यावं आणि हा पूर्ण कोर्स माझा निर्विघ्न पार होईल. यामधनं माझ्या जीवनाला योग्य ती श्रेष्ठ दिशा मिळेल असं व्हावं. या कोर्समुळे मी तुमच्याशी अधिक घनिष्ठता आणि सहज कनेक्टिव्हिटी प्राप्त करावी. माझ्या सर्व कुळांचा उद्धार करू शकेल असं श्रेष्ठ आचरण, श्रेष्ठ चरित्र याच्यामधनं माझं निर्माण व्हावं. धन्यवाद. इन ऍडव्हान्स धन्यवाद. मला आतापर्यंत जीवनामध्ये तुम्ही सर्व काही दिलेलं आहे, पण मी बऱ्याचदा विसरलो, तुम्हाला धन्यवाद सुद्धा साधं म्हटलेलं नाहीये. मला एवढं चालतं बोलतं हसतं खेळतं शरीर दिलेलं आहे, ज्याच्यामुळे मी जीवनाचे विविध अनुभव अनुभवू शकत आहे. मला एवढं सुज्ञ मन दिलेलं आहे की जे दुनियेमधल्या इतर गोष्टींपेक्षा तुमच्या या कोर्ससाठी मला इथे घेऊन बसलेलं आहे. पण याची मी खूपदा हेळसांड केलेली आहे, याला मी खूपदा नावं ठेवलेली आहेत, पण याच मनाने आज मला इथे बसवलेलं आहे. मग माझी श्रेष्ठ बुद्धी आहे माझ्याकडे, जिने आज मला हा कोर्स घेण्याचा निर्णय दिलेला आहे. नाहीतर यावेळेस मी माझा वेळ इतरत्रही दौडू शकलो असतो. त्यामुळे अतिशय धन्यवाद माझ्या मनातून तुमच्यासाठी निघत आहेत. तुमचे अनंत कोट धन्यवाद. आणि जसं जसं तुम्ही हे बोलताय तसे तसे तुमचे पूर्वज, तुमचे इष्टदेव हे तुमच्या अवतीभोवती आलेले आहेत आणि हे सगळे तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. फील करना है, आपके बुलाने पर आपके कुल देवताएं, इष्ट देवताएं यहाँ पर हाजिर होकर अपनी सारी सिद्धियां, अपनी सारी दिव्यताएं, अपनी शक्तियां और अपना सुरक्षा कवच आपको प्रदान कर रहे हैं. उन्हें कहना है कि आज का यह कोर्स आपकी परमिशन से मैं लेने जा रहा हूं, इसे निर्विघ्न रखना और इसको पूर्ण करना ये आप पे छोड़ता हूं. मुझे जिंदगी में जहां जहां जो जो चाहिए वो सब कुछ मुझे इस कोर्स से मिले, क्योंकि बहुत दिनों से मैं इस कोर्स का इंतजार कर रहा था.
इस कोर्स को जीवन में धारण करने के लिए जो पात्रता चाहिए वो मुझ में आप भर दीजिए प्लीज। और ऐसे कहते ही आपके सिर पर उन सब ने हात रख दिया. विचार करायचा आहे त्या सगळ्यांनी, पूर्वजांनी, इष्टदेवतांनी, तुमच्या हायर सेल्फनी, संपूर्ण स्वरूपाने, सगळ्या फरिश्त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवले असं फील करायचं. त्यांच्या हातामध्ये अद्भुत ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा डोक्यामधनं पूर्ण शरीरभर पसरत आहे. एकदम वाव फिलिंग होतीये तुम्हाला. काटे येऊ शकतात शरीराला. फील करायचे त्यांचं तुमच्या डोक्यावर हात आहे आणि तुम्हाला जे आशीर्वाद पाहिजे ते सगळे मिळत आहेत. आणि ते म्हणतायत निर्विघ्न भव, निर्विघ्न भव, सफलता मूर्त भव, विजयी रत्न भव, श्रेष्ठ बुद्धिवान भव, नॉलेजफुल भव, श्रेष्ठ योगी भव. पचवा हे सगळं. ही ऊर्जा पचवायची आहे, एनर्जी डायजेस्ट करणं आहे आणि पूर्ण शरीर भरती डायजेस्ट झालेली आहे आणि खूप छान अनुभव होत आहे. ओके. हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आणि फील करायचे मनात की मी या पूर्ण कोर्स साठी कमिटेड आहे. मी माझं 100% या कोर्सला समजण्यासाठी, याचे दिलेले होमवर्क करण्यासाठी देणार आहे. मी हा उमंग उत्साह शेवटच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवणार आहे आणि मी हा पूर्ण कोर्स छान प्रकारे कंप्लीट करणार आहे. थँक्यू. हळूहळू डोळे उघडायचे. बरं. आता तुमची काय काय फिलिंग आहे तुम्ही सगळ्यांनी शेअर करायची फिलिंग आपापली. येस. तिथला मोबाईल घेऊन तुम्ही त्याच्यात ऑडिओ मध्ये बोलू शकता. घ्या, हातात घ्या एक एक मोबाईल. तुम्ही बोला मयूरजी, तुमचा एक्सपिरियन्स सांगा. चांगलं वाटलं एकदम. ओके. थोडं व्यवस्थित सांगा, डिटेल मध्ये बोला, म्हणजे मला कळतं की तुम्ही किती कनेक्ट होणार आहात पुढे. कनेक्ट नसाल झालं तर तसंही बोला स्पष्ट की नाही एवढं काही विशेष अनुभव नाही झाला किंवा असंच बसलेलो होतो. जे पण आहे ते खरं खरं सांगायचंय, म्हणजे मला तुम्हाला कुठे गाईड करायचंय ते कळतं. ओके. त्यामुळे नाही एकदम नाही. व्यवस्थित काय काय फील झालं, काही दिसलं नाही दिसलं, काही फिलिंग झाली, काही पण होऊ शकतं. काही आवाज ऐकू आले किंवा काही चित्र दिसले, काही पण तुम्ही बोलू शकता. जे काही अनुभव व्हायचे ते अनुभवलं मी. बरं. मग एक मस्त वाटलं. ओके. ती हम्म. फिलिंग चांगली झाली. काय ओके. वाटलं ओके. भारी. मन भटकलं का? नाही. नाही भटकलं. व्हेरी गुड. हा बोला. माईक ऑन करा. हम्म. माझं सुरुवातीला थोडं थोडं मन भटकत होतं. हम्म. पुन्हा मी मनावर थोडंही केलं. हम्म. त्याच्यानंतर थोडं थोडं आपण पूर्व कुलदैवतांनाही हम्म. ते मनातूनही केलं हम्म. आणि डोक्यावर त्यांचा हात आल्यासारखं फील केलं. ओके. तिथं झालं तिथं मग मला ते? झालं तसं फील? हो, ओके. तसं झालं. हा बोला नेक्स्ट. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपापले नाव पण सांगा आणि बोला. हा. माझं नाव अनिकेत लोखंडे. माझा कोर्सचा पहिलाच दिवस आहे आज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुलदैवतांचं दर्शन झालं, तसंच ते आपल्या जवळ असल्यासारखा अनुभवलं. हम्म. त्यांनी हात हात दिला, म्हणजे आशीर्वाद दिल्यासारखं फार मोठ्या प्रमाणावर नाही पण थोड्या प्रमाणावर का होईना पण जाणवलं. आपले पूर्वज म्हणजे आजोबांचा फोटोच बघितलाय मी. याच्या अगोदर आजोबांना बघितलं नाही, तर ते पण जाणवलं. व्हेरी गुड.
बेटा, एक तर तू बस किंवा जाऊ शकतोस. ओके, डिस्टर्ब नको करू दुसऱ्यांना. हा. माझं नाव ओमकार तिकांडी. हा. माझा पहिला दिवस आहे यात. पहिल्या स्टार्टिंगला मला ते हे एक आपल्या याचे सभोवताली एक गवस तयार झाल्यावर झाली. गोल्डन टाईप होते, गोल्डन कलर. ओके, फील झालं, ते दिसलं. हो. ठीक आहे. त्यानंतर मग आणखीन आपले आता तुम्ही सांगितलं होतं ते आपले कुलदैवत ते आपल्या समजा जवळ आहे असे. तसं फील झालं समजा जवळ आहे ते आपल्या हाक मारू शकतो आपण त्यांना असं झाले. ओके. पुन्हा आणखीन समोर आहे ते आता आपले हे आशीर्वाद देत आहे. आपले पूर्वज पुन्हा आपले कुलदैवत आम्ही ज्यांना मारतो ते सर्व आशीर्वाद देत आहे. त्यांचा आशीर्वाद येत आहे. पुन्हा तिने दिलेली ती एनर्जी माझ्या पूर्ण शरीरभर पसरत आहे. ओके, व्हेरी गुड. माझं शांभू तेकर. मी ऑडिओ ऑफ आहे. माझं नाव शांभू तेकर. मी असं फील केलं की ज्यावेळेस आपण आपल्या परमात्म्याची हे करतो, आपण त्यांना व्हिज्युअलाइज करतो, तेव्हा त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि त्यांची जी एनर्जी होती ती माझ्या शरीरभर पसरली. आणखी काही विशेष अनुभव, एखादा काही वेगळा अनुभव? हा, बोल, घे मग. आज दिवसभर एकदम ताण जाणवला होता, परंतु तुम्ही सांगितल्यानंतर सगळं अंग सर्व शरीर रिलॅक्स झाल्यासारखं. ओके. ओके, तर आता हे कधी पण करू शकता तुम्ही सगळे. आज तुम्ही अनुभव केलाय, आता हे तुमचं झालंय, है ना. आता हे तुम्ही एकदम सोपं होतं, यात काही ताण होता, काही मुद्रा घेऊन बसलो नाहीत आपण, जंगलात नाही गेलो, भगवे वस्त्र नाही धारण केले, है ना, ओमकार नाही केलं, काहीच नाही केलं आपण, है ना, काही सोडलं नाही, आहोत तसेच बसलोत आणि आपण त्याला अनुभव केलो, आहे ना. म्हणजे एवढं सोपं आहे, मेडिटेशन एवढं सोपं आहे. बाकी मीनाक्षी, सरिताजी, तुम्हाला काही शेअर करायचं तर बोला. कारण की तुम्ही पण हा मेडिटेशन फर्स्ट टाइम केलाय, तुमच्या बॅच मध्ये झाला नव्हता हा. बोला सरिताजी. ओम शांती दीदी. ओम शांती, बोला. सॉरी, मेडिटेशनचा भाग मी आता होऊ शकले नाही, कारण आज माझे LIC मध्ये काम होतं, त्यामुळं स्वयंपाकाला मी करत करत मीटिंग जॉईन केली. अच्छा, नाही मग असं मीटिंग अटेंड केली तर फायदा नाही होणार, पण ठीक आहे, तुम्ही रिपिटेशन करताय, नो प्रॉब्लेम. हा मीनाक्षी. हा हा. मीनाक्षी. ओम शांती दीदी. हा, ओम शांती, बोला. हा, एकदम छान अनुभव होता. म्हणजे तुम्ही जे सांगितलं तसंच फील होत होतं. म्हणजे इष्ट देवता असं वाटत होतं खरोखर डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत. ओके. आणि पूर्वज सुद्धा म्हणजे आजी आजोबांचे सुद्धा आशीर्वाद मिळत आहेत. आणि समोर म्हणजे असं सफलताच मिळेल असं असं फील होत होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांना कनेक्टिव्हिटी फील झाली, राईट? हो हो. ठीक आहे, ठीक आहे. आता हे घ्या. हा कोर्स जो आहे ना, हा बाकी सगळ्यांना पण म्हणजे माहिती असावा की एक दिवस केला एक दिवस नाही केला असा कोर्स नाहीये हा. हा पूर्ण कोर्स लिंक मध्ये असणार आहे. त्यामुळे नंतर जे युट्यूबवर पण बघत आहेत त्यांनी पण लक्षात द्यावं की तुम्हाला एक दिवस कोर्स केला धरसोड नाही करायची आहे, पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे, नाहीतर मग सोडून द्यायचंय आजच. तर हे फिक्स करायचंय की तुम्हाला पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे. तर आधी आपण 3 ते 4 दिवस घेऊ पहिला पार्ट, नंतर आपण दुसरा पार्ट घेऊ 3 ते 4 दिवस, आणि नंतर पुढचा पार्ट घेऊ. या प्रकारे आपण हा कोर्स 3 लेवलमध्ये घेणार आहोत. वेळेनुसार आपण थोडीशी वेळ इकडे तिकडे करणार आहोत, परंतु आपल्याला याच्याकडे लक्ष देऊन असं समजायचं की तुम्ही खूप पैसे, लाखो पैसे देऊन हा कोर्स घेतलेला आहे. मग तुम्ही कसं करणार? एक एक कोर्सचं किती महत्व असेल तुम्हाला, है ना. तर मग जर जेव्हा आपण खूप पैसे देऊन काही घेतो तर आपल्याला किती व्हॅल्यू असते, तसं या कोर्सला समजा तुम्ही सगळेजण. ओके, आता आपण आजचा कोर्स सुरू करूया. आपण इष्टदेवतांना आवाहन केलेले, तर तिकडची मुलं हा मोबाईल घ्या आणि इकडची मुलं तो ठेवा. तर मी आता काही पिक्चर्स तुमच्यासोबत शेअर करते, ठीक आहे.
आता थोड्या फास्ट मध्ये मी घेणार. थोडं सगळ्यांची वाट बघण्यामध्ये बराच उशीर होतो. तर आता सगळ्यांनी फक्त तेवढं लक्ष द्यायचंय की वेळेवर तुम्हाला जॉईन करणं शिकायचंय. म्हणजे वेळेवर तुम्ही जॉईन व्हा. मी आले नाही आले तरी सुद्धा तुम्ही तुमचं तोपर्यंत आपलं आपलं मेडिटेशन करत बसायचं. वेळ नाही वाया घालायचा. ओके, तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. स्क्रीन माझी दिसत असेल तुमच्या सगळ्यांना? दिसते ना मुलांना? तर आता तुम्हाला वेगवेगळे मी व्हिडिओ, ऑडिओ, काही पिक्चर असं सगळं दाखवून हा कोर्स करून घेणार आहे. कारण की आपल्या ब्रेनची प्रोग्रामिंगची लँग्वेज असते, आपल्या मनाची एक प्रोग्रामिंगची लँग्वेज असते. आणि ती लँग्वेज असते काय काय माहितीये? कलर, इमेज आणि रिदम. तर जिथे तुम्हाला असं मी फक्त तुम्हाला इथं बसून फक्त ज्ञान झाडलं तर तुम्हाला छान वाटेल तोपर्यंत, पण नंतर तुम्ही सगळं विसरून जाऊ शकता. पण हेच मी तुम्हाला आता पिक्चर दाखवतीये, मी बोलतीये आणि तुम्ही ऐकता सुद्धा आहे. तर तुमचे 2-3 कर्मेंद्रिय याच्यामध्ये सेन्सेस तुमचे इन्व्हॉल्व आहेत. तुम्ही बघत आहात, तुम्ही कानाने ऐकत आहात, मनामध्ये प्रोसेसिंग चाललेली आहे, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करत आहात, राईट? आणि मध्ये मध्ये उत्तरही देत आहात. तर इंटरॅक्शन तुमचं होण्यामुळे तुम्हाला हा कोर्स जास्त लक्षात राहील. ठीक आहे, आणि तुम्ही नोट्स पण घेत आहात, ते पण जास्त उपयोगी पडू शकतं. तर मनाची प्रोग्रामिंगची लँग्वेज हीच आहे. आणि आतापर्यंत आपल्या मनामध्ये जी प्रोग्रामिंगची लँग्वेज होती ही पण हीच होती. मग आता लहानपणापासून आपण काय काय ऐकलेलं आहे, आपल्याला लोकांनी काय काय म्हटलेलं आहे, ते सगळं आपल्या डोक्यामध्ये जाऊन बसत असतं. आता मला हे सांगा, तुम्हाला मी एक प्रश्न विचारते साधा, की मी कोण? लिहा, हा प्रश्न लिहा आपापल्या डायरीमध्ये. जे ऑनलाईन आहे त्यांनी पण आपापल्या डायरीमध्ये हा प्रश्न लिहायचा आहे. मी कोण आहे? आणि मग त्याचे 5-10 वाक्य लिहा. मी कोण म्हटल्यावर तुम्हाला काय काय येतं आणि मी कसा, मी कोण असं प्रश्न मिक्स करू शकता. मी कोण आणि मी कसा. त्याच्यामध्ये तुम्ही नाव, गाव, पत्ता, वय, तुमचं शिक्षण, तुमचं कौशल्य असं सगळं काही ऍड करू शकता. ऑनलाईन वाल्यांनी पण लिहायचंय. मी असं गृहीत धरतीये की तुम्ही लिहत आहात. मी माझ्याकडचं ना तुम्हाला 100% देणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता तुमची पात्रता ठरवायची आहे, किती घ्यायचे तुम्हाला. ओके, एक चाबीच तुम्हाला जसं तुमच्या काही हातात देतीये मी, पण चाबी फिरवावी लागेल ना. तसं मेहनत आता तुम्हाला करणं गरजेचं आहे. रोज छोटे 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 होमवर्क देणार मी बोलता बोलता, तुम्ही फटाकन नोट करायचे ते रोज, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण. आणि ते होमवर्क तुम्हाला होईल असेच देणार आहे मी, सोपे सोपे. पण ते केले की तुम्हाला खूप मजा येणार आहे. छोटे छोटे अनुभव होमवर्क देणार आहे, ते करायचं सगळ्यांनी. सगळे कमिट करतात मला की तुम्ही रोजचा होमवर्क त्याच्या दिवशी काही पण झालं तरी कम्प्लीट करणार. मोठे मोठे नाही देणार मी, छोटे छोटे देणार. आणि ते मानसिक लेवलचेच असणार आहे की हे ऑब्झर्व करा, हे विचार करा. तर करणार सगळे तरच देणार मी. ओके ओके, इकडे पण सरिताजी आणि प्रतीक्षाजी म्हणतायत ओके. ठीक आहे. तर जीवनामध्ये ना जर आपलं स्वतःशी नातं घनिष्ठ असेल ना, तर आपल्याला सगळ्यांशी नातं चांगलं होतं. नाही तर आपण पाहिलेचे 50 मित्र जरी बनवले, पण आपण स्वतःलाच ओळखत नसू आणि आपल्याला स्वतःचा स्वभाव, संस्कार, आपलं राहणं सहणं आपल्याला पटत नसेल, आपण नेहमी स्वतःला नाव ठेवत असणार आहे, तर किती जरी आपल्याला लोक भेटले तरी आपण एकाकीच असणार आहोत. आणि जर आपलं स्वतःवर विश्वास आहे, आपल्याला स्वतःची कॅपॅसिटी माहिती आहे, आपण जर स्वतःवर पक्का ठाम निर्णय ठेवून आपल्या लाईफमध्ये जगतोय, तर मग कोणी सोबत नसलं तरी आपण खूप स्वच्छंदी आणि आनंदी जीवन जगू शकतो. ठीक आहे. आज लोक मूवीला जातात, कुठे कुठे फिरायला जातात, पब्लिकमध्ये राहतात, किती पब पार्टी किती करतात, परंतु आतून खूप ते रिकामे, खाली खाली पण त्यांना फील होतं. कारण की स्वतःशी एकांतामध्ये गेलं की स्वतः भेटतो आपण स्वतःशी.
एकांतामध्ये गेलं की मी कसा आहे हे कळतं माणसाला, राईट. आणि त्याच्याशी दोन दोन हात करायची तयारी नसते, त्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्यामुळे मेडिटेशनचा जनरली लोकांना भीती असते किंवा टेन्शन येतं किंवा नाही होत आमचं जास्त वेळेस असं वाटतं. तुम्ही पण हेच सांगितलं ना सुरुवातीला मला. ठीक आहे. त्यामुळे एक चाबी तुमच्या हातात आता दिली जात आहे. ही चाबी कशाची आहे? ज्ञानाची चाबी, योगाची चाबी. ठीक आहे ना. जीवनात कसं वागायचं, त्याचं आचरण श्रेष्ठ कसं करायचं, त्याचं पूर्ण ज्ञान भेटणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सोबत एक शक्ती पण भेटणार आहे जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला तसं चणाखून काढावं लागेल, स्वतःवर थोडं काम करावं लागेल. गेटिंग मी? ठीक आहे. एक गाणं ऐकूया आपण. 2 मिनिटं सायलेन्स मध्ये बसू त्याच्यासोबत, किंवा 1 मिनिटच घेऊ आपण, थोडं घेऊ. राजयोगी बनो राजयोगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। जिंदगी में परम शांति होगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन चमकने लगेगा, मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन चमकने लगेगा। योग पथ पर जरा चल के देखो, सारा जीवन महकने लगेगा, सारी काया हो, सारी काया बनेगी निरोगी, मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी। मेडिटेशन म्हणजे फक्त एकाग्र होऊन बसणंच नसतं, तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही व्हरायटी प्रकारे मेडिटेशन करू शकता. आधी आपण काय केलं? सुरुवातीला फक्त शांत बसलो आहे ना, दीर्घ श्वसन केलं. मग काय केलं आपण? आपण आपल्या इष्टदेवता कुलदेवतांची स्मृती आणली डोक्यामध्ये, आठवण केली त्यांना, मग त्यांचं आवाहन केलं, सुरक्षा कवच घेतलं स्वतःला. त्यानंतर आता आपण काय केलं? आता फक्त शब्दांवर आपण लक्ष दिलं, केंद्रित केलं, गाण्याच्या शब्दांवर. त्यामुळे तुम्ही काय ऐकता, काय वाचता, तुमचं इनटेक काय आहे याचं तुमचं फिल्टर लावलेलं पाहिजे. म्हणजे कारण की तुम्ही जे जे ऐकता त्याच्यावर तुमच्या आतमध्ये डीप मध्ये विचार चालतात. म्हणजे आता विचार चालले, तुम्हाला विचार दिल्या पण गेले, या गाण्यामध्ये शब्द होते, ते शब्द जसेच तुम्ही ऐकले तर तुमच्या आतमध्ये पण विचार चालले. मग तुम्हाला असं काही वाटलं का की जणू काही कुणी आपल्याशी बोलतंय या गाण्याच्या थ्रू? आहे ना?
1:1 टॉक होतंय. कोणीतरी आपल्याला म्हणतंय की तुमच्या जीवनात सुख शांती सगळं असेल, तुम्ही राजयोगी बना. म्हणजे असं कोणीतरी आव्हान करतंय. जणू काही असं वाटलं की एक सर्वोच्च शक्ती आपल्याशी बोलतीये, प्रॉमिस करतीये आपल्याला की तू हे कर, मग मी तुझ्या सोबत आहे. है ना, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या प्रकारे असं फील झालं. तर अशा प्रकारे कधी कधी बोर झालं तर आपण गाणी लावून सुद्धा त्याच्यावर लक्ष केंद्रित करून सुद्धा मेडिटेशन करू शकतो. डान्स करता करता पण तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन खूप सोपं आहे, हेच मला वारंवार तुम्हाला सांगायचं. राईट. खूप टेन्शन घेऊन मेडिटेशन नाही करायचं. नाही झालं बाबा आज मेडिटेशनला बसलो असं नसतं. स्वतःच्या विचारांना चालना देणं आणि स्वतःच्या विचारांना खूप चांगली दिशा देणं, दॅट्स ऑल. झालं मेडिटेशन तुमचं. ठीक आहे. मला कंट्रोल करायचे, मनाला कंट्रोल करायचे असे मोठे मोठे उद्देश ठेवायचेच नाहीत. कंट्रोल कोणालाच आपण करू शकत नाही. आपण फक्त स्वतःच्या विचारांना दिशा देऊ शकतो. कंट्रोल म्हटलं की कंट्रोल शब्द कसा आहे, थोडासा निगेटिव्हिटी वाला आहे ना, दबून राहण्याचं त्याच्यामध्ये काहीतरी भावना आहे. त्यामुळे तुम्हाला आवडतं का दबून राहणं? तुम्हाला कोणी सारखं दाबून ठेवलं तर नाही. दाबलेली वस्तू अशी जोराने स्प्रिंग सारखी उडते. त्यामुळे मनाला पण दाबायचं तुला असं जर म्हटलं तर तो मन म्हणेल दाखव तू मला कोर्स करून आता, आहे ना. त्यामुळे मनाला मित्र बनवण्याची कला राजयोग आपल्याला शिकवतो. हे नेहमी लक्षात ठेवायचंय. ओके. येस. तर आता काही काही चित्र मी दाखवत जाईल तुम्हाला. तर आपल्या शरीरामध्ये आपल्या विचारांचा एवढा प्रभाव असतो की आपल्या पूर्ण तंत्रिका प्रणालीवर, शरीरात वेगवेगळ्या प्रणाल्या आपल्या असतात, सिस्टम असतात ना, तर वेगवेगळ्या ग्लँड्सवर आपल्या शरीरात आपल्या विचारांचा इफेक्ट होत असतो. शरीरामध्ये काय काय चालतं तुम्ही सांगा बरं. शरीरामध्ये कोणत्या कोणत्या प्रक्रिया दिवसभर चालत असतात? कधी ऑब्झर्व तरी केलंय का? नसेल केलं तर आता करा, केलं असेल तर परत रिपीट करा. शरीरामध्ये काय काय चालतं दिवसभर? श्वसन प्रक्रिया. आणखी काय चालतं? श्रवण. आणखी चयापचय प्रक्रिया. आणखी डायजेस्टिव्ह सिस्टम. आणखी लिव्हर काय काम करतं, किडनी काय काम करते आपली, पॅनक्रिया काय काम करतं, ब्लड सर्क्युलर सिस्टम. हा, ब्लड सर्क्युलर सिस्टम. ब्लड सर्क्युलर सिस्टम. आणखी हा, एक्सक्रेटरी सिस्टम. राईट. क्लिनिंग पण शरीराचं होणं गरजेचं आहे. आणखी किती सारे काम आपलं शरीर करतं. राईट. पण ह्या सगळ्याच्या मागे विचार खूप कारणीभूत असतात. जर आपले विचार अवरोधक असतील तर या वेगवेगळ्या याच्यामध्ये व्याधी उत्पन्न होतात. त्याचं एक वेगळं पूर्ण कोर्स आहे चक्रा हिलिंगचा. परंतु आता आपण शॉर्टमध्ये समजणार आहोत की आपल्या शरीरामधले सगळे सिस्टम हे डायरेक्टली आपल्या ब्रेनशी नव्हे तर ब्रेनच्या जवळपास तिथे राहणाऱ्या एक एनर्जी सेंटर मधून निघणाऱ्या विचारांशी कनेक्टेड असतं. बघा, तुमचे विचार जर खूप जास्त असे ओपन नसतील, मनात सगळं गाठी गाठी बांधून ठेवले असतील तर त्या माणसाच्या ब्लडमध्ये गाठी होतात. किंवा मनामध्ये खूप जास्त दाबून दाबून विचार ठेवले असतील तर मग कॅन्सर सारखे, टीबी सारखे आजार पण होतात. याचा अर्थ हा नाही की सगळ्यांना त्याच्यामुळेच कॅन्सर होतो. काही काहींनी आपल्या शरीराला काळजी नसेल घेतली, काही काहींचं जेनेटिक पण असू शकतं. राईट. परंतु जनरली सप्रेस इमोशनमुळे खूप सारे निगेटिव्ह सिम्पटम्स शरीरामध्ये सुरू होतात. आजही बरेच डॉक्टर तुम्हाला काही पण झालं तर म्हणतात की 98% बिमाऱ्या ह्या काय आहेत? सायकोसोमॅटिक इलनेसेस. सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजे काय? सायकी म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर. आपल्या मनात चालणाऱ्या विचारांमुळे होणारे आजार, जे प्रॅक्टिकली आजारच नाही आहेत. बीपी, शुगर, थायरॉइड, हायपरटेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, हे सगळे आजार नाही आहेत. हे सगळे विचारांना मॅनेज न करू शकल्यामुळे, जीवनशैलीमध्ये एक बिघाड आल्यामुळे आणि विचारशैलीमध्ये बिघाड आल्यामुळे झालेले प्रॉब्लेम्स, म्हणजे आपणच क्रिएट केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ दुसरा काय होतो तुम्हाला काय वाटतं? आपण विचार केलेले आहेत, त्यामुळे आपणच ह्या बिमाऱ्या आणलेल्या आहेत. तर पुढचं वाक्य पूर्ण करा सगळेजण. तुमच्या मनात काय येतं पुढच्या वाक्यात? बोला, मला तोंडाने बोला पटापट. आपणच जर
आपल्या शरीराला बिघडवलेलं असेल, आपणच वाईट विचारांनी आपल्या शरीराचे हाल केले असतील, वेगवेगळ्या बिमाऱ्या लावल्या असतील शरीराला, तर डॅश 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 पुढे बोल, तू बोल. पुढचं वाक्य कसं कंप्लीट करणार तू? बोला. मी अर्धवट वाक्य बोलले ना, समजलं ना वाक्य? मराठीत बोलतीये मी व्यवस्थित. विचार करा स्वतःला. हा, पुढचं वाक्य सांगा. एवढं म्हणजे विचार नका करू की मी विसरून जाईल प्रश्नच माझा. यस, ऑनलाईन वाले बोला. फटाफट उत्तर येऊ द्या. असं समजा की तुम्ही समोर आहात माझ्या बसलेले, त्यामुळे मला वारंवार असं विचारायचं काम नको पडायला. ओके. मीनाक्षी. आपणच ते आजार बरे करू शकतो. ओके. आणखी? व्हेरी गुड. बोला ना फटाफट. चूकच होईल ना जास्तीत जास्त, पण बोलण्याचा प्रयत्न तर करा. आजार जर आपण केला असेल तर त्या आजारातून मुक्त होण्याची चावी पण आपल्याकडे. व्हेरी गुड. मुक्त होण्याची चावी पण आपल्याकडेच आहे. आणखी? मी काय म्हणतो थोड्या वेळा आधी, कशामुळे होतात जास्तीत जास्त आजार? मनाच्या विचारांमुळे. मग पुढे काय वाक्य कंप्लीट? मनाचे विचार आपण कमी करू. मनाचे विचार कमी करून किंवा ट्रान्सफॉर्म करून त्यांना सही दिशा देऊन आपण परत आपल्या लाईनला, गाडीला लाईनवर आणू शकतो. काही आजार आपण मनाला ताण देऊन वाढवतात व येतात. काही आजार असे पण येतात. काही आजार जास्त मनाला जास्त ताण दिला तरच येतात. कोणते असे कोणते? जास्त येत नाही. कोणते कोणते? जसं की बोल, काहीतरी समोर धरूनच बोलला असेल ना तू. मग फटाफट उत्तर द्या. डोकं, ताप. ताप. अच्छा, नाही, तापाचं जरुरी नाही आपण आणलेलं. तापाचे दुसरे कारण पण असू शकतात. आणखी डोकं दुखणं हे 100% विचारांचा इफेक्ट होऊ शकतो, किंवा ऍसिडिटीमुळे कधी कधी डोकं दुखतं, पण विचारांमुळे पण ऍसिडिटी वाढते खूपदा. ठीक आहे. आणखी? बऱ्याचदा असं म्हणलं जातं की कोणती पण गोष्ट दोनदा घडते, एकदा आपल्या विचारांमध्ये व एकदा आपल्या प्रत्यक्ष. व्हेरी गुड. कोणती गोष्ट दोनदा घडते, एकदा आपल्या विचारांमध्ये, दुसऱ्यांदा शरीरामध्ये, राईट, किंवा जीवनामध्ये. मानता तुम्ही सगळेजण याला? खूप छान वाक्य बोललास तू. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय वाक्य स्वतःकडे. बरं, आणखी काही उत्तर आहे वेगळं तुमच्याकडे? इंटरॅक्ट करा, सगळेजण बोलायचा प्रयत्न करा, नाही तर झोप येईल. सकाळपासून सगळे थकलेले आहेत, आहे ना? मला झोप येऊन जाईल. उत्तर द्या तुम्ही फटाफट. तर जे वाक्य मीनाक्षीताईने दिलं ते एकदम बरोबर आहे, आणि ह्यांनी पण दिलं की आपल्याकडे त्याची चाबी आहे, संपूर्ण स्वास्थ्य की कुंजी, आहे ना, स्वतःवर ताबा. तर आता राजयोग म्हणजे काय? तर हे तिसऱ्या दिवशी आपण शिकणारच आहोत, पण आज मी त्याचा थोडा थोडा पार्ट घेतेय. राजयोग म्हणजे मनाला मित्र बनवायचं, न की कंट्रोल करायचं, राईट? म्हणजे शिकायचं, समजायचं आणि त्याची प्रॅक्टिस करायची, जे शिकलो आपण. मग ड्रायव्हिंग सीटवर बसायचं. आपण आता काय झालेलं आहे, मनाला वाटतं तिकडे पळते ना, आपण त्याच्या बाजूला बसलेलो होतो, तो आपल्याला असं ओरबडत नेतोय कुठं पण, आणि नंतर आपल्याला वाटतं अरे मनच नाही लागलं, अरे माझं मनच पळतं इकडे तिकडे, आपण कंप्लेंट करतो ना. मी जर तुम्हाला म्हटलं माझं मन, वाक्य कंप्लीट करा, काय काय म्हणणार तुम्ही मनाबद्दल सांगा तर? चंचल आहे. चंचल आहे. आणखी? व्हेरी गुड, निर्मळ आहे. आणखी? आपापल्या अँगल सांगा. तुमच्या मनात जे पहिलं वाक्य आलं असेल ना, तेच बोला. माझं मन लवकर लवकर भटकत जातं. माझं मन लवकर लवकर भटकतं. त्याने म्हटलं चंचल आहे. माझं मन दोन्ही विचारामध्ये फसतं, म्हणजे पॉझिटिव्ह करतं आणि निगेटिव्ह करतं. बरं, आणखी काय? वैचारिक वाक्य पूर्ण कर. माझं जास्त विचार करतं. माझं मन जास्त विचार करतं. अच्छा. माझं मन दुसऱ्यांविषयी चांगला विचार करतं. माझं मन दुसऱ्यांविषयी चांगला विचार करतं. आता इथल्या इथे तुम्ही बघितलं, मनाची किती कंप्लेंट केली आपण, आणि कुणी कुणी मनाची तारीफ केली. कुणाला जास्त चांगलं वाटेल, किंवा मन कुणाचा मित्र बनेल? पण तरी सुद्धा आपण काय करतो, मनाच्या चुगल्या करत राहतो, राईट? आणि आपलं मन दुसरे लोक चांगलं करू शकतात का? पण आपण दुसऱ्यांच्या समोर आपल्या मनाची चुगली करतो. आपलं मन आपल्याला नेहमी साथ देत असतं. लोक साथ देतात का?
एवढे विचार आपण कुठे करतो? आपण पूर्ण दिवसभरामध्ये 40,000 पेक्षा जास्त विचार करतो. कमीत कमी 40,000 ते 50,000 विचार एक साधारण मनुष्य करत असतो दिवसभरात. ते कुठे चालतात? मनामध्ये चालतात ना. एवढा भार कोण सहन करतो विचारांचा? मन करतं. तरी सुद्धा आपण त्याची चुगली करतो आहे ना. आणि त्याला आणखी निगेटिव्ह विचार देतं कोण? आपण देतो. तो फक्त करतो. त्याला निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आणून कोण देतं इकडनं तिकडनं? आपण सांगतो ना, न्यूजपेपर मधून, रील्स मधून, स्नॅपचॅट किंवा जे जे तुमची इंस्टाग्राम सोशल मीडियाचे हँडल, इकडनं तिकडनं आपणच काही काही बघतो आणि आपणच एकमेकांशी वाईट चर्चा करतो आणि त्याच्यातून सुद्धा आपण इनपुट देत असतो मनाला. त्या इनपुटवरनं मन विचार करतं. म्हणजे मनाचा बेसिक खाद्य काय आहे? कशावरनं विचार करतं ते? इन्फॉर्मेशन. कोणती इन्फॉर्मेशन तुम्ही जमा करताय त्याच्यावर डेटा प्रोसेसिंग होतं आणि तेच मग तुमच्या जीवनात बाहेर येतं. त्यामुळे असं म्हणतात की चूज युअर फ्रेंड्स वाईजली. त्यामुळे आपण कोणत्या लोकांची संगत करतोय हे खूप खूप लक्षपूर्वक, म्हणजे लक्ष देऊन याचा चुनाव करायचा कधी पण, मित्रांचा किंवा संगतचा. एकदा जर वाईट संगत भेटली तर मग तुम्ही कधी होरपळून जाल तर कळणार नाही. त्यामुळे मनाला मित्र बनवायचं असेल तर चांगली संगत पण आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग आपली ड्रायव्हिंग सीट आपण घ्यायची म्हणजे मेडिटेशन, की परत मनावर राज्य करायचं. आपण मनाला चालवायचं. आता मन आपल्याला घेऊन पळतंय. मनाने म्हटलं चल हे खायचं तर आपण पळतो. मन म्हणतो आपल्याला चालत नसेल शरीराला तरी सुद्धा लोक खातात. डायबिटीस असलेले लोक पण खूप स्वीट खातात. का बरं? मनावर ताबा नाहीये. त्यामुळे मनावरची ड्रायव्हिंग सीट आपण आपली परत घ्यायची. आता आपण आपली ड्रायव्हिंग सीट त्याला दिलेली की तू चालव माझी गाडी, जिकडे मनात आली तिकडे मग ओढतोय तो. कारण की त्याला ज्ञान थोडी आहे. ज्ञान आपल्याला आहे. त्याला फक्त माहिती विचार करायचं. मग तो कुणीकडेही करतो. त्याला म्हणजे डोकं आणि पाय नसले तरी सुद्धा असे पण विचार तो करू शकतो. पण आपल्याला ठरवायचंय की कोणत्या विचारांना थारा द्यायचा आणि कोणते विचार उडवून टाकायचे. कारण की आपण कोण आहोत? मास्टर आहोत. आणि हे मास्टरपणा आपल्यामध्ये आणणं म्हणजेच मेडिटेशन आहे. स्वतःच्या मनाचं, शरीराचं, भावनांचं मालिक बनणं इज इक्वल टू स्वराज्य, स्वतःवर राज्य करणं, आणि इज इक्वल टू मेडिटेशन. समजलं? खूप सोपं आहे मेडिटेशन. फक्त निरंतरता पाहिजे. मग विचार और भावनाओं का एनालिसिस और रिक्रिएशन म्हणजे राजयोग मेडिटेशन. विचारांचं, भावनांचं विश्लेषण करायचं की बाबा हा माणूस माझ्याशी असा वागतो, त्याच्या मनामध्ये का बरं असं आहे माझ्याबद्दल? त्याच्या मनात काय असेल? मी काय केलेलं असेल? किंवा काय गोष्ट याला असं माझ्याशी वागवत आहेत? याची भ्रांती काय आहे? किंवा याची पर्स्पेक्शन, याचं माझ्याबद्दलचा ॲटिट्यूड काय आहे? किंवा जगाला बघण्याचा याचा दृष्टिकोन काय आहे? याचं लहानपणापासून आतापर्यंत संगोपन कसं झालं असेल म्हणून हा असा वागतो आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, लोकांच्याही आणि स्वतःच्याही भावनांचा अनालिसिस. मला राग आला तर मला राग का आला? माझं मन इकडे तिकडे पळतं, मग असं का होतं? मी काय असं केलेलं आहे दिवसभरात दिनचर्या मला भटकावंसं वाटतं इकडे तिकडे मनाने? का मला एका जागी शांत नाही बसावं वाटत? असं काय आहे आतमध्ये की जे बघितलं की मला भीती वाटणार आहे स्वतःमध्ये? मग मी का पळतोय स्वतःपासून दूर? कारण की शांत बसलं की स्वतःची मुलाखत होणार आहे. त्यामुळे मग मी का पळतोय एकांतवास म्हणजे कडनं? का मी पब्लिकमध्ये वापस जाण्याचा प्रयत्न करतोय? असे वेगवेगळे आपल्या भावना ज्या खूप आगतिक होतात, त्या सगळ्या भावनांचं अनालिसिस करणं. आणि फक्त अनालिसिस करून सोडून नाही द्यायचं की हे वाईट आणि चांगलं आहे, तर त्याला बदलणं सुद्धा. रिक्रिएशन एक असतं तोडफोड करायची घराची, नाही, आणि डागाडुजी करायची, आणि एक असतं पूर्ण पाडून पूर्ण नवीन बनवायचं. तसं मनामधला विचार हा पूर्णच दाबून म्हणजे पूर्णच संपवायचा. त्याच्यासाठी त्याच्याहून जास्त पॉवरफुल सपोर्टिव्ह विचार आपल्याला करता आला पाहिजे. येतंय का लक्षात मी काय बोलतेय? आणि हे सुद्धा राजयोगाचा उद्देश आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारलं ना तुमचा उद्देश काय आहे, तुम्ही आपापले उद्देश याच्यामध्ये शोधू शकता. मग सकारात्मकता जीवनामध्ये आणण्यासाठी, तुम्ही म्हणता ना पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, मग जीवनामध्ये प्रॉपर वेळेमध्ये मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन, मग आपल्या भावनांचं व्यवस्थापन, असं सगळं समजणं म्हणजे राजयोग. आणि नात्यांचं सुद्धा हेच नाते का बरं आहेत आणि हे नाते आपल्याशी असं का वागतात, मग आपल्याला कळेल की आपण काय काय करून आलेलो आहोत लोकांसोबत आणि याच्यामधून मला शिकायचं काय आहे.
हे नाते मला काय शिकू इच्छितात, म्हणजे माझ्या जीवनाचा उद्देश काय होता. आपण सगळेजण आईच्या पोटात जेव्हा जन्म येतो ना, तर 3ऱ्या महिन्यामध्ये आत्मा येत असते. तोपर्यंत आईच्या पोटात फक्त गर्भ बनतं, एक छोटस भ्रूण बनतं आईच्या पोटात. आणि 3ऱ्या ते 4थ्या महिन्याच्या दरम्यान त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रवेश होतो. मग नंतर त्याला आपण सजीव म्हणतो. सजीव, जीव म्हणजे शरीर आणि स म्हणजे सहित. तर शरीरासहित आता ती आत्मा झाली. आधी आत्मा इकडे तिकडे होती, पण आता शरीरात आली, आईच्या पोटात गर्भामध्ये त्या प्रवेश केलं आणि त्या काय म्हणतात त्या भ्रूणामध्ये प्रवेश केलं, की आता त्याचं ते स्वतःचं शरीर बनलंय. आता तो स्वतः त्याला डेव्हलप करतो. त्यामुळे त्याला म्हणतात साकार शरीर. तर जीवनाचं तर त्याच्यामध्ये आपण येताना हे डिसाईड करतो आपण, की आपल्याला का बरं काय काय करायचं या जीवनामध्ये. परंतु काय होतं, इथे आल्यानंतर एकमेकांशी भेटल्यानंतर आपण सगळं विसरून जातो. आणि मग त्यामुळे ते विसर पडल्यामुळे आपण काय करतो, वारंवार अशा गोष्टी आपल्याला ट्रिगर करतात, की तुझ्या लाईफचा उद्देश काय आहे. त्यामुळे ते नाते आपल्याला शिकवतात, आपल्यासोबत जे घडतं ते आपल्याला शिकवतं, की हे बघ तू दुरावतोय स्वतःच्या याच्यापासनं. पर्पज तुझा लाईफचा काय आहे ते लक्षात घे. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफच्या पर्पजशी जोडतात. त्यामुळे आपल्याला परत ज्या गोष्टी आपल्याला वाईट वाटायच्या त्याला परत एकदा वेगळ्या अँगलनी बघितलं, की आपण परत शांत होऊ शकतो. लक्षात येतं. समजा आज मला चिडचिड होतीये, अभ्यास नाही झाला तर, म्हणजे काय शिकायचं याच्यातून, काय शिकायचं. तुम्ही आता म्हटले ना तुम्हाला रागावर हे करायचं, तर मग आपण प्रॅक्टिकल त्याचे उदाहरण घेऊ ना. तुम्हाला खूप राग आलाय कारण की पेपरमध्ये ते आलंच नाही जे तुम्ही वाचलं. मग याच्यातून काय शिकणार. प्रत्येक गोष्ट समोर आल्यावर हे का झालं याच्यापेक्षा एक उत्तर द्यायचं, याच्यातून मला काय शिकायचं. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपली तयारी त्या लेवल पर्यंत नव्हती, मग पुढच्या वेळेस तयारी करायची आहे ना. प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवते, राईट. कुणी आपल्याला चिडवलं समजा, तर आपल्याला लक्षात येतं की आणखी मला स्वतःवर किती काम करायचंय, आणखी मला माझी लेवल किती वाढवायची आहे, की मला कोणी येऊन टिकली मारून जावे असं नाही व्हायला पाहिजे. कुणी काही जरी बोललं तर माझ्या आतमध्ये खरं खोटं काय आहे, मी कसं वागतो याची मला गॅरंटी असती पाहिजे, राईट. आणि जर मी खोटा नाही आणि लोक म्हणतात खोटा आहे तरी माझ्यावर फरक नाही पडला पाहिजे. लक्षात येते. प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवायला येतं, परंतु हे पुनर्अवलोकन किंवा त्याचं सुदृढीकरण हे आपल्याला स्ट्रेंथनिंग हे राजयोगा शिकवतं, नात्यांचं सुद्धा. आणि जीवनात घडणाऱ्या घटनांचं सुद्धा अवलोकन करणं राजयोग शिकवतं. मग 3ऱ्या नेत्र आपला जो असतो थर्ड आय, त्याला दिव्य बनवणं म्हणजे पॉवरफुल. थर्ड आय ऍक्टिव्हेशन लोक खूप बोलतायत आजकाल, पण कोणत्या गुरुची गरज नाही याच्यासाठी. सरळ परमात्म्याशी कनेक्शन आपण जोडलं तरी सुद्धा राजयोगाच्या द्वारे आपण अंतरचक्षु ओपन करू शकतो आणि काय चांगलं आणि काय वाईट आपल्या जीवनामध्ये ते आपण स्वतःच ठरवू शकतो. आणि बौद्धिक विकास आणि एकाग्रता हे सर्वात उत्कृष्ट असं फलित आहे राजयोगाचं. जर तुम्ही रोज मेडिटेशन करताय आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही वाढत आहे, म्हणजे तुम्ही कुठेतरी चुकताय, तुमचं मेडिटेशन रॉंग दिशेला चाललंय. कंपल्सरी फोकस वाढलंच पाहिजे, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलंच पाहिजे, बुद्धीचा विकास झाला पाहिजे आणि भावनांचा सुद्धा आपल्या विकास झाला पाहिजे. तर आपण खरं राजयोग करतोय किंवा ध्यान करतोय. परिवर्तन ही पूजा आहे. तुम्ही हळदी कुंकू बेल नाही वाहला देवाला तरी चालतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही, तो वर राहतो. परंतु जर तुम्ही स्वतःमधले अवगुण त्याच्यावर टाकले तर जो जास्त आनंदी होतो. जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणलं रोज काही ना काही, तरी तो आनंदित होतो. तीच पूजा आहे. परिवर्तन ही पूजा आहे. नाही तर पूजा खूप केली पण स्वतःच्या स्वभावामध्ये 20 वर्ष झाले मी पंडित बनवून बसलेली आहे घरात, परंतु प्रभाव माझ्या जीवनावर काहीच नाही त्याचा. म्हणजे जीवनामध्ये काहीच ट्रान्सफॉर्मेशन दिसत नाहीये, शांती दिसत नाहीये, प्रेम दिसत नाहीये, लोकांप्रती रिस्पेक्ट नाहीये. मग मी काय मेडिटेशन करते. मेडिटेशनचा पहिला प्रूफ आहे तुमच्या स्वभाव मध्ये आणि भावनांमध्ये इफेक्ट आलाच पाहिजे, तुमच्या वागणुकीमध्ये इफेक्ट आलाच पाहिजे, तुमच्या स्वतःचं रिलेशन स्ट्रॉंग झालंच पाहिजे. नाहीतर मग समवेअर समथिंग इज मिसिंग. ओके. त्यामुळे आता तुम्ही राजयोगी जर बनले, रोज मेडिटेशन केलं, तर आपली चेकिंग करायची, हे वारंवार वाचायचे जे तुम्ही पॉइंट्स लिहितात आता, की हे सगळं घडतंय का माझ्यासोबत, देन आय एम ऑन द राईट पाथ. आणि घडत नसेल तर थांबा, विचार करा कुठे चुकतंय. घेतंय पॉइंट सगळ्यात मनात, म्हणजे कळतंय ना तुम्हाला.
ओके. मग एक शब्द आहे म्हणजे दुसऱ्या भाषेतला शब्द आहे हा, मेडिटरी आणि मेडिअरी. या दोन्हींचा अर्थावरनं राजयोगा मेडिटेशन हा शब्द तयार झाला. प्रॅक्टिकली भारतामधला हा शब्द आहे. आपला ओरिजिनल शब्द आहे युज. युज म्हणजे संस्कृत शब्द आहे. युज म्हणजे जोडणे. एक खाली आहे आणि एक भरलेला आहे. तर रिकाम्याला भरलेल्याशी जोडणं आणि भरलेल्यामधून रिकाम्यामधनं मध्ये एनर्जी टाकणं. सिंपल, एवढी सिंपल राजयोगाची व्याख्या आहे. आलं लक्षात? तर टू थिंक अँड टू हील म्हणजे मेडिटेशन. विचार कसा करायचा आणि जे बिघडलंय आपल्याद्वारे, आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्याद्वारे, ते बिघडीला परत कसं बनवायचं, त्याला हिलिंग कशी द्यायची, ती जखम कशी भरून काढायची मनातली. ही जखम आता वरून नाही दिसणारी, ही जखम कुठे हील कशाला करतो आपण, जखमला हील करतो. तसं मग राजयोगाला ही का हील का म्हटलं असेल, मेडिटेशनला हिलिंग का म्हटलं असेल? कुठे झालेली जखम, कोणत्या कोणत्या प्रकारे मनाला जखमा होतात. मनाला जखम होते खूप मोठी कन्सेप्ट आहे, पण त्याला आता थोडंसं विचार पण करा, नाही तर लोकांचं ऐकलं आपण पण बोललं, असं नाही व्हायला पाहिजे. विचार करा थोडं. जखमा कशा होतात मनाला, उदाहरण द्या एखादं. तुम्हाला पण झाल्याच असणार जखमा कधी ना कधी. कुणी रागवल्यामुळे कसं काय होतं, रागवल्यामुळे तर त्याचा एनर्जी गेली, तुम्हाला कशी काय जखम झाली, काय जखम होते आतमध्ये, मला असं का बोलल्या गेलं आहे ना, मी काही कमी आहे का, इगो हर्ट होतो ना. त्यामुळे त्याला म्हणतात टू हील म्हणजे मेडिटेशन. म्हणून सुद्धा लोक करतात. मन खूप दुखावली जातात तर मग लोक ध्यान शिकायला येतात. आणखी विचार कसा करायचा हे मेडिटेशन शिकवतं. जर आपण चांगले विचार करू शकलो नाही तर आपण खाक मेडिटेटर आहोत, काहीच नाही करू शकत आपण. राईट. स्वतःला कम्प्लिटली जाणायचं आणि स्वतःमध्ये काय काय खजिना भरलेला आहे तो खजिना शोधूनच काढायचा, त्याला म्हणतात मेडिटेशन. नाही तर बसून राहायचं असं थंड ठाकूर बनून झोपून राहायचं किंवा इकडे तिकडे फिरत राहायचं, टवाळगिरी करायचं, तो कुठेतरी पोहोचणार का, नाही. तर स्वतःला व्यवस्थित समजून मग आपल्या जीवनामध्ये स्वतःमध्येच काय काय दडून बसलेले आहेत गुण, काय काय क्वालिटीज आहेत आपल्यामध्ये, ते सगळ्या शोधून बाहेर काढणं म्हणजे याला राजयोग म्हणतात. ठीक आहे. आणि एक पॉझिटिव्ह थॉटचा फ्लो म्हणजे सुद्धा राजयोग आहे. ओके. हे बघा, हे एक फोटो होता आपल्या तुमच्या समोर. यामध्ये आपण या शरीरात बसलेलो आहोत असं समजायचं, दिसलं, आणि वरून करंट येते तुम्हाला. फोटो बघा नीट, दिसतंय का फोटो, वरून करंट येते आणि खाली आपण कनेक्टेड आहोत. अशी अवस्था आपल्याला आणायची आहे की आपण काम करतोय ना, आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत, असं करंट दिसतंय बघा तिथे. हेच मेडिटेशन आहे ऍक्च्युली. हे जे दिसतंय ना समोर, आय कनेक्ट टू द सोर्स. काय काय पाहिजे आपल्याला जीवनामध्ये, तुम्ही काय काय म्हटलं, शांती, आणखी काय म्हटलं तुम्ही, आनंद, आणखी काय पाहिजे, का बरं करायचा कोर्स, का बरं आपण काही ना काही नवीन गोष्टी आणत असतो आपल्या लाईफमध्ये, जीवनामध्ये, घरामध्ये. अच्छा, ताबा मिळवण्यासाठी. व्हेरी गुड. हा पण उद्देश असू शकतो. पहिल्यांदा उत्तर मिळालं मला असा. पॉवर, ताकद पाहिजे की माझ्या हातात काहीतरी असलं पाहिजे, माझ्या अंडरमध्ये कोणीतरी चाललं पाहिजे, अशी एक भूक आहे माणसामध्ये, इगो म्हणतात त्याला. तर पॉवर, त्यामुळे मग तो काय करणार, शक्तिशाली बनण्याचा प्रयत्न करणार. राईट. परंतु मग ती शक्ती परमात्म्याकडनं पण आपण घेऊ शकतो, मेडिटेशन मध्ये पण ती आपण घेऊ शकतो. टू कनेक्ट टू द सोर्स इज मेडिटेशन. ओके. आणखी काय काय पाहिजे, जे जे पाहिजे ते सगळं त्याच्याकडे आहे इन शॉर्ट. त्यामुळे तुम्ही फक्त विचार करा, तर मेडिटेशन मध्ये त्या गोष्टी तुमच्यापर्यंत बरोबर येतील, पण तेवढ्या येतील जेवढ्या तुमच्या कामाच्या आहेत, आणि तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला भेटायला पाहिजे. तुम्ही म्हटलं की ताबडतोब येणं हे थोडंसं ट्रिकी आहे, सगळ्यांसाठी येत नाही. लक्षात येते. तर मेडिटेशन या प्रकारे एनर्जीचं एनर्जीशी कनेक्शन आहे. फक्त दोन्ही एनर्जी दिसायला सारख्या आहेत, परंतु पॉवर कॅपॅसिटीमध्ये कमी जास्तपणा आहे. वरचा जो दिसतोय तुम्हाला तो कोण आहे, तो सुप्रीम एनर्जी, ज्याच्याकडनं आपल्याला चार्जिंग पाहिजे, आणि खाली आपण चार्ज होतोय. ठीक आहे. तर असे चित्र बघितल्यामुळे आता तुम्ही डोळे बंद केलं आणि त्याला अनुभवू शकता का, बघा बरं, अर्धा सेकंद घ्या, एक 4-5 सेकंद घ्या, आणि ताबडतोब स्वतःला तसंच फील करा खाली बसलेलं, आणि वर ते एनर्जी तुम्हाला ओढतीये किंवा तुमच्याकडे एनर्जी भरतीये ती चांगली ओढण्यापेक्षा.
ओके, डोळे उघडा. फील झालं? फील झालं? तर हा इफेक्ट होतो. मग आता हे चित्र आपल्याला पण बनवता आले पाहिजे. तर राजयोगामध्ये आपल्याला अशी क्रिएटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये आपण आणू शकतो. आणि आपल्यामध्ये भरलं की आपण या प्रकारे विश्वाला देऊ शकतो. आम्ही तुम्हाला म्हणतो ना, आज थर्ड सॅटर्डे, आज थर्ड संडे आहे, इंटरनॅशनल संडे आहे. तुम्हाला वाटत असेल काय आहे? दर तिसऱ्या रविवारी ब्रह्माकुमारीज वाले सगळेजण संध्याकाळी 6:30 ते 7:30 विश्वासाठी प्रकंपन पाठवतात मुद्दाम. रोज पण संध्याकाळचा 6:30 ते 7:30चा वेळ हा विश्व कल्याणासाठी ठेवलेला आहे, की ज्यांना स्वतःला भेटलेलं आहे त्यांनी समाजाला काहीतरी द्यायचं. जसं तुमच्यासाठी नियम आहे ना, की तुमचं शिक्षण झालं की तुम्हाला दुसऱ्याला दत्तक घ्यायचंय कोणाला तरी, तसं परमात्मा म्हणतो तुम्हाला मी देतोय, मग आता तुम्ही दुसऱ्यांना द्या. तर ही क्वालिटी पण राजयोगामध्ये शिकवली जाते. फक्त स्वतःपुरतं नाही विचार करत, तर विश्व कल्याणाची बाब इथे सांगितल्या जाते. ठीक आहे. मग हे इथलं टार्गेट आहे. कोणत्याही शाळेत कॉलेजमध्ये गेलो की आपल्याला माहित असतं ना तिथे काय बनणार आपण, म्हणून आपण त्या कॉलेजमध्ये जातो. तर तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही लॉ कॉलेजमध्ये जाणार ना, राईट? आणि लॉयर बनायचं नाही. असेल तर हो म्हणता तुम्ही मला, म्हणजे झोप येऊ लागली तुम्हाला पण. मग तुम्ही ना काय नाही म्हटलं? एकाने पण मला स्टॉप कुठे केलं की नाही नाही ताई चुकलं तुमचं, लॉ कॉलेजमध्ये जाऊन डॉक्टर बनणार तुम्ही? काय नाही. कुठे? मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागेल ना. बरं. तर इथे आले तर तुम्हाला काय बनायचंय मग? तुम्ही उत्तर काहीतरी दिलं असेल सुरुवातीला. हे बघा इथे तुमच्या काय दिसते तुम्हाला? नर ऐसी करनी करे, नर से श्री नारायण बने, और नारी ऐसी करनी करे, नारी श्रेष्ठो लक्ष्मी बने, श्री लक्ष्मी बने. आपण प्रत्येकाने स्वतःमध्ये एवढ्या क्वालिटीज आणायच्या की आपण यांच्यासारखे बनलो पाहिजेत. हे एम ऑब्जेक्ट आहे. बनायचं का तसं? तर मग कोर्स करा. हे कोर्स फक्त कॉन्सन्ट्रेशन, फक्त शांती याच्यासाठी नाहीये. याच्यामध्ये सगळं तुम्हाला बनायला मिळतं. मग मोठा एम ठेवा. येतं लक्षात? नंतर मग हे तुम्ही लिहून घेऊ शकता. रोज एकेका गुणावर विचार करू शकता. ठीक आहे. 36 गुण आहेत. बाकी दुनियेमध्ये नवरा बायको किती जरी 36 गुण मॅच केले तर भांडणं करतातच. तर आपल्याला आपले गुण यांच्याशी जर मिक्स आपण मॅच केले तर आपले कोणाशी भांडणच नाही होणार. कारण की आपण अशा डिव्हाइन क्वालिटीचे आत्मे बनून जाऊ. आणि असं बनवण्यासाठी नरापासून नारायण, मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी परमात्मा आलेला आहे दुनियामध्ये. त्याच्यामुळे हे राजयोग आपल्याला शिकवलं जातं. ठीक आहे. तर गीतेमध्ये पण असं वेगवेगळे श्लोक आलेले त्याच्यावर. तुम्ही जर गीतेचा अभ्यास केला तर तुम्हाला गीतेमध्ये पण हे ज्ञान मिळू शकतं. राईट? त्यामुळे पूर्णतः सत्य ज्ञान आहे. कारण की हा एक परमपिता परमात्मा आहे ना, त्यांनी हे ज्ञान प्रजापिता ब्रह्मा नावाच्या, म्हणजे दादा लेखराज नाव होतं त्यांचं, त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून हे ज्ञान सगळ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे ज्ञान कोणत्याही एका माणसाचं नाहीये, हे परमात्म्याचं ज्ञान आहे. तुम्ही आतापर्यंत असं ज्ञान कधी ऐकलंय का? कसं वाटतंय तुम्हाला तेव्हापासून तुम्ही ऐकताय? 1 तासापासून कसं वाटतंय? हे ऐकता ऐकता तुम्हाला कसं फील होतंय? फील होतं की नाही? काय होतं? आम्हाला जे काही दिवसांपूर्वी प्रश्न पडलेले होते ते आता त्याचं उत्तर स्वतःच मिळतं आपल्याला. व्हेरी गुड. आणखी काय वाटतं? हे बघा भगवद्गीतेचे पण आपण स्टडी करू शकतो. तिथला हा विचार आहे की न जायते भ्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे आत्मा ही कोणत्याही प्रकारे जन्माला येत नाही, तिला कोणी जन्म देऊ शकत नाही. आई जन्म कशाला देते मग? शरीराला. त्याच्यामध्ये आत्मा आई वडिलांनी क्रिएट नाही केलेली. तुमच्या शरीराचे आई वडील आहेत, आत्म्याचे आई वडील वर आहेत. राईट? त्यामुळे आपण कुणावर अधिकार नाही गाजवू शकत, कारण की आपण आत्मा कुणाचीच बनवलेली नाहीये. आपण फक्त पालन पोषण करतात. हे पॅरेंट्सला पण लक्षात आलं की त्यांचे पॅरेंटिंग छान होत, आणि आपल्यालाही लक्षात आलं तर आपलंही जीवन पूर्ण सुदृढ होऊ शकतं. राईट? तर आत्मा ही कोणत्याही काळात जन्माला पण येत नाही, त्याला पाणी डुबवू शकत नाही, त्याला हवा उडवू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही. तो मोबाईल देऊन टाका. आणि त्याला
10 मिनिट. त्याला अग्नीही जाळू शकत नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारे कोणी नष्ट करू शकत नाही, कारण की आत्मा हा इटर्नल आहे. त्यामुळे मृत्यूची भीती वाटायला पाहिजे का? मग मरतं का? आत्मा मरते का? मग आपण कशाला जाळतो मेल्यानंतर? शरीराला. पण हे बोलणं खूप सोपं आहे, याची प्रॅक्टिस करावी लागेल वारंवार. मनाला वारंवार सांगावं लागेल की मी कोण आहे, मग मी कोण आहे? तो जळणारा शरीर आहे, मी त्याच्या आतमधली ताकद आहे. आणि जर ही क्लॅरिटी आपण राजयोगाच्या प्रॅक्टिसने रोज रोज आणली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही. आपल्याला कोणामध्ये आपलं मन फसणार नाही. आपल्याला कोणाचंही आकर्षण होणार नाही. लक्षात येतं? आकर्षण कशामुळे होतं तुमच्या वयामध्ये? का बरं होतं अट्रॅक्शन? शरीराकडे, शरीराच्या सौंदर्याकडे, स्टाईलकडे, फॅशनकडे आकर्षण होतं. पण हे सगळं कोणाचं आहे? शरीराचं घेणं देणं. आत्म्याचं आहे का? पावडर टिक्की काही पण जरी लावलं, फेशियल केलं, काही जरी केलं तर ते आत्म्यापर्यंत पोहोचतं का? आत्मा क्लीन होते का? नाही तर पार्लरमध्ये जाणारे सगळे स्वच्छ होऊन आले असते की नाही? आवश्यक नाही. समजलं? आता गंगेमध्ये किती जण गेले आंघोळी करायला, आता त्यांचे स्वभाव बदलून जातील का आता आंघोळ केली की? मग काय परिवर्तन झालं? लोक तर म्हणतात पाप धुतले जातात. मग पाप जर धुतलं म्हणजे आता गंगेत डुबकी घेतली, मग पाप धुतलं गेलं. समजा 4-5 डुबक्या घेतले, खूप सारे गेले, धुवून घेतले सगळे पाप. मग डुबूनच राहायचं. मग सगळे जे कैदी आहेत ना आपले, सगळ्यांना डुबून टाकायचं गंगेमध्ये. सगळे पाप धुतले, चला बाहेर. चला. जेलचं काय काम आहे? जजचं काय काम आहे? काय वाटतं तुम्हाला? किती भांडणं करतात त्या कुंभच्या मेळ्यामध्ये आंघोळी करायला, राईट? ते एक प्लेस आहे धार्मिक, परंतु त्याची भावना आपली काय आहे त्याच्या मागची? गंगेमध्ये आंघोळ केल्यामुळे शरीर शुद्ध होऊ शकतं, कारण की गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी हे कुठून येतं? हिमालयातून येतं ना, वेगवेगळ्या जडीबुट्यांमधून. त्याच्यात ते सात्विकता, ते हर्बल इफेक्ट आहे त्याच्यामध्ये. परंतु आत्म्यापर्यंत कसं जातील? आता इथून पाणी टाकलं, माझ्या आतमध्ये चाललंय का? ते आत्म्यामध्ये वरच्यावर वाहून जाणार ना. शरीर धुवू शकतं, आत्मा शुद्ध कशी होणार? आत्म्याला या ज्ञानाच्या जलाने धुवावं लागेल. हे ज्ञान जल आहे, ह्याला म्हणतात ज्ञानगंगा. बाकी ती स्थूल पाण्याची गंगा आपल्याला शरीराला शुद्ध करू शकते, आत्म्याला नाही. डुबक्या किती जरी खाल्ल्या आणि एकमेकांशी भांडले की तू आधी आंघोळ करणार की मी आधी आंघोळ करणार, गेलं ना सगळं खड्ड्यात. मग एवढं जर कंट्रोल माझं होत नाही, इगो एक साधासा मी सोडू शकत नाही मागे, माझं तुझं, तो पण आपला भाऊच आहे ना, तो मी पण त्याचा हेच आहे. मग त्याने आधी आंघोळ केली तर काय बिघडतं त्या आखाड्याने? मग किती भांडतात लोक की आमचा नंबर आधी लावायला पाहिजे. ऐकत असाल ना तुम्ही, जनरल नॉलेज ठेवत असाल ना की कुंभमेळ्यात कशी भांडणं होतात आंघोळीसाठी. आधी आमचा आखाडा स्नान करणार, नंतर आमचं करणार, आधी हे साधू करणार, नंतर ते करणार. भांडतात तिथे लोक, राईट? त्यामुळे स्वभाव कुठे बदलला? त्यामुळे परमात्मा म्हणतो की आत्मा हा नित्य आहे, सनातन आहे, पुरातन आहे. आणि त्याला पाणी धुवू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला हवा उडवू शकत नाही, राईट? त्यामुळे तो अनित्य, म्हणजे तो नेहमीच आहे, तो इटर्नल आहे. म्हणजे तुम्हाला माझं शरीर दिसतंय, आता पण मी आहे. आणि मी दुसरं शरीर घेतलं या मृत्यूनंतर, माझा मृत्यू झाला समजा शरीराचा, तर मी दुसरं जन्म घेऊन दुसरं पण शरीर घेऊ शकते. म्हणजे मी इटर्नल आहे. चेंज काय होतं मग? पुनरपि जननम पुनरपि मरणम, जाता नहीं है कोई दुनिया से दूर चल के, मिलते सभी यहाँ पर शरीर रूपी कपडे बदल बदल के. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुणी जरी गेलं आपल्या जवळच तर आपल्याला रडणं येतं. परंतु हे जर डोक्यात क्लिअर झाली, हा पाठ, पहिला लेसन की मी कोण आहे, तर मग मी आत्मा आहे तर समोरचा पण आत्मा आहे. त्यामुळे त्याचं शरीर त्यांनी सोडलं, कारण की शरीर आता तकलादी झालं होतं, चालू शकत नव्हतं, किंवा ऍक्सिडेंटमुळे डॅमेज झालं होतं, किंवा म्हातारं झालं होतं, किंवा काही बिमारी झाली होती. म्हणजे शरीर आता जगण्यासारखं राहिलेलं आहे का? नाही. म्हणजे मग आता त्याला जाणं गरजेचं आहे ना. आणि आपण जर त्याला डॅमेज शरीरमध्येच ठेवलं मग काय होईल? जसं आपल्या शरीराचं वय असतं तसं आत्म्याचं वय असतं. नाही, आत्म्याचं वयच नसतं. म्हणून तर त्याला अजन्मा, त्याला अजन्मा म्हणतात, त्याला सनातन म्हणतात, पुरातन म्हणतात, नित्य म्हणतात. सनातन म्हणजे ज्याचा आदी आणि मध्य म्हणजे कोणी त्याला संपू शकत नाही. त्यामुळे 3च गोष्टी जगात इटर्नल आहे, हे लक्षात ठेवा. एक आहे पुरुष, प्रकृती,
स्त्री पुरुष वाला पुरुष नाही. पुरुष म्हणजे संस्कृतमध्ये आत्म्याला पुरुष म्हणतात. म्हणजे पुरुष, प्रकृती आणि परमपुरुष हे तीनच एंटिटीने जग चालतं. पुरुष म्हणजे आत्मा आणि परमपुरुष म्हणजे सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ कोण? परमात्मा. आणि तिसरं काय? प्रकृती. त्यामुळे तुम्ही पाणी, हवा, जल हे संपवू शकत नाही तुम्ही. समजलं? इकडचं पाणी निघालं की कुठेतरी जाऊन बसणार, ते संपवू शकत नाही आपण. समजा आपण वाफ केली पाण्याची, तरी ती वर जाऊन बसणार आणि परत खाली पडणार, परत पाणी होणार त्याचं. राईट? तर कोणती गोष्ट तुम्ही, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म, कांट बी डिस्ट्रॉइड. समजलंय? या 3 एनर्जीमुळे जग चालतं, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण? याच्यामध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण आहे? आत्मा. आत्मा जर बिघडली किंवा पॉवरफुल झाली तर प्रकृती तशीच होते. आपण शक्तिशाली झालो तर आपलं शरीर सुद्धा शक्तिशाली होतं, आणि आपण जर कमजोर बनलो तर आपलं शरीर सुद्धा कमजोर होतं. आणि आपलं आजूबाजूचे लोक सुद्धा आपण तसेच अट्रॅक्ट करतो, परिस्थिती तशीच अट्रॅक्ट करतो. जर आपले विचार हाय क्वालिटीचे असतील, प्युअर क्वालिटीचे असतील, तर आपण चांगल्या लोकांनी सराउंडेड असू. त्यामुळे एकच थॉट ठेवायचा, आय एम सराउंडेड विथ लॉयल, रॉयल अँड क्वालिटेटिव्ह पीपल. मी चांगल्या लोकांमध्येच राहतो आणि मला असेच लोक भेटतात. ओके, आपका आवाज आ रहा है प्रतीक्षा जी, माइक म्यूट कर लो. ठीक आहे. तर आजसाठी मला वाटतं एवढं भरपूर झालंय. तुम्हाला मेन लक्षात आले की आपण सगळे कोण आहोत? शरीर नाही तर आत्मा आहोत. आणि आत्म्याचंच आज आपण पूर्ण परिचय घेतला की हे शरीर चे 5 कर्मेंद्रिय जे आहेत ते आपले काय आहे? ऑर्गन्स. म्हणजे आपली प्रजा आहे, ती आपले नौकर आहेत, आपले सेवक आहेत. आपण जसं म्हटलं तसं त्यांनी चालायला पाहिजे. कारण की आत्मा हा ड्रायव्हर आहे आणि शरीर गाडी आहे. राईट? काय वाटतं तुम्हाला? शरीर एक गाडी आहे, चालती की नाही? मग गाडी तुम्ही आहात की त्या गाडीला चालवणारे तुम्ही आहात? काय वाटतं? गाडीला चालवणारे. सांगा सगळेजण आपापलं सांगा मत. गाडीला चालवत नक्की. मग ताप आला की आपल्याला काय वाटतं? मी बिमार झालो, मला सर्दी लागली. मग स्पष्ट झालं पाहिजे की माझ्या शरीराला सर्दी लागली. आता मी याला लावली तर मला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु मला सर्दी झाली का? मी बोलते म्हणून नका बोलू, विचार करून बोला. आता काही बिमारी झाली मोठी तर मला झाली का? नाही. झाली, त्याला शरीराला फेस करायचं आणि त्याला सामोरं जायचं, त्याला औषधी खाऊ घालायच्या. परंतु त्याच्यात अटॅच नाही व्हायचं. अटॅच झालं की गेला, काम झालं. मग मला असं म्हटलं, मला तसं म्हटलं, मला रागावले, माझ्या कर्तव्याला मी काय केलं त्याच्यावर कुणीतरी रिॲक्ट केलं, बाकी मला नाही. कुणी, मला रागाचा काही इफेक्ट होऊ शकतो का आत्म्याला? कुणी मारलं जरी आपल्याला लागत नाही ना, आत्म्याला कुठं लागतं? हा, पण आत्मा शरीरात एवढी कनेक्टेड आहे, एवढी अटॅच आहे की तिला असा अपमान जास्त फील झाल्यामुळे जास्त लागतं. बाकी चापटीत आपण एकमेकाला दिवस रात्र येता जाता मारतो, पण कुणी तीच चापट अशी काहीतरी बोलून नंतर मारली तर किती लागते? आणि तीच चापट मित्राने अशीच मारली तर, थाप दिली तर, किती जोराचं मारलं रे, त्याला रिॲक्शन नाही करत आपण. पण कोणी काहीतरी बोललं नंतर मारलं तर मग आपण तर भांडाभांडीवरच येतो. झालं ना तसंच, आपण बघितलं ना आता त्यांना कसं मारलं सरपंचाला, चापटीवरूनच मारलं ना, आहे ना. आणि तीच चापट अशीच मित्र असते तर ते त्याचा काही फरक नसता पडला. लक्षात येते? तर ह्या सगळ्या आपल्या विचारांचा खेळामुळे आपण असं करतोय. प्रॅक्टिकली शरीराचे आपण मालिक आहोत, पण जेव्हा हे कर्मेंद्रिय आपले मालिक बनतात आणि आपण प्रजासत्ताक राज्य सुरू होतं आपल्या इथे की प्रजा राजावर राज्य करते, मग तेव्हा लोचा होतो. आता परत आपल्याला इथे राजेशाही स्थापन करायची आहे. राजा बनून स्वतःच्या शरीरावर आणि स्वतःच्या इमोशनवर, भावनांवर ताबा घ्यायचा आहे. ठीक आहे? हे मूळ आहे आजच्या पूर्ण पहिल्या दिवसाच्या सेशनचं, की मी मालिक आहे, मी राजा आहे आणि मला माझ्या कर्मेंद्रियांवर राज्य करायचंय. ओके, आलं लक्षात? काही प्रश्न असतील तर मग उद्या विचारा मला. ओके, आता भरपूर उशीर झालेला आहे, उद्या तुम्ही प्रश्न विचारू शकता. ऑनलाईन वाल्यांना कळालं का सगळं? या चित्रानंतर हो. ओके.
चला, थँक्यू सगळ्यांना. ओम शांती. गुड नाईट. ओम शांती.